Dear friends, today we are going to learn the important topic of grammar, direct and indirect speech. Direct speech and indirect speech. मग हे डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हे कसं सोडवलं जातं, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच कसं केलं जातं ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर मग डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचचा अर्थ होतो प्रत्यक्ष कथन आणि इनडायरेक्ट स्पीचचा अर्थ होतो अप्रत्यक्ष कथन. डायरेक्ट स्पीच म्हणजे प्रत्यक्ष कथन. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो व्हॉट इज डायरेक्ट स्पीच अँड व्हॉट इज द इनडायरेक्ट स्पीच, द डिफरन्स बिटवीन डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच. What are the difference between direct speech and indirect speech? So the direct speech means प्रत्यक्ष कथन म्हणजे काय, आय एंड यू, मी आणि तू समोरासमोर बसून जे डिस्कशन आपण एखाद्या विषयावर करत आहोत समोरासमोर, जसं सुनील अनिल हे समोरासमोर बसले आहेत आणि एखाद्या विषयावर चर्चा करतायत, त्यांच्यातला जो घडलेला संवाद आहे तो आहे डायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन. समोरासमोर, प्रत्यक्ष म्हणजे समोरासमोर, त्यांच्यातला जो संवाद आहे त्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच. ओके. अँड इनडायरेक्ट स्पीच, व्हॉट इज बाय इनडायरेक्ट स्पीच? अप्रत्यक्ष कथन. अप्रत्यक्ष म्हणजे आय आणि यू, मी आणि तू, आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल, ही शी, त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत, तिसऱ्या व्यक्तीविषयी चर्चा करत आहोत, तो हजर नसताना. जसं अनिल आणि सुनील चर्चा करतायत रमेश विषयी, रमेश तिथं हजर नाही आहे, मग रमेश विषयीची चर्चा हे दोघं करतायत अनिल सुनील, ती चर्चा, ते संभाषण, ते कोणतं संभाषण म्हणता येईल, ते कथन कोणतं म्हणता येईल, त्या रमेश विषयी अप्रत्यक्ष कथन, इनडायरेक्ट स्पीच. ओके. नाउ did you understand what is the difference between direct speech and indirect speech? This is the important. Okay. Next, चेंजेस. आता चेंजेस काय आहे, जर तुम्हाला डायरेक्ट स्पीचचे वाक्य दिलं असेल आणि ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये करा, हे जे करायला लावलं तर त्याचे काही ग्रॅमॅटिकल रूल्स आहेत, ते तुम्हाला फॉलो करावं लागतील, ते कंपल्सरी आहे. मग डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच जर करायचे असेल तर काही चेंजेस आहेत, जसं काळातील चेंज आहे, शब्दातील आहे, सर्वनामातील चेंज आहे, असे चेंजेस तुम्हाला आधी आले पाहिजे आणि मग तुम्ही डायरेक्ट स्पीचचे वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये करणार. तर या व्हिडिओमध्ये आपण चेंजेस विषयी जाणून घेणार आहोत, बदल कसे असतात. फर्स्ट, क्रियापदामधील बदल, चेंजेस इन हेल्पिंग वर्ड्स. मग डायरेक्ट स्पीचमध्ये जे हेल्पिंग वर्ड वापरलेले असतील त्याचे इनडायरेक्टमध्ये कसा बदल होतो तो फर्स्ट टेबल आपण पाहणार आहोत. चेंजेस इन हेल्पिंग वर्ड, क्रियापदामधील म्हणजे सहाय्यकारी क्रियापदामधील बदल कसे असतात ते आपण बघूया या टेबलमध्ये. हे डायरेक्ट स्पीच, हे इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन, अप्रत्यक्ष कथन. मग डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये हे हेल्पिंग वर्ड जर असतील तर त्यांचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये असं करावं लागतं. जसं एम इज आर असेल डायरेक्ट स्पीचच्या वाक्यात तर त्याच्या वॉज होतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये. आर असेल तर वेअर होतो, हॅवेज असेल तर हॅड होतो, विल असेल वूड होतं, शल असेल शूड होतं, कॅन असेल कुड होतं, मे असेल माईट होतं आणि मस्टचं हॅड टू होतं. असे हेल्पिंग वर्ड डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच वाक्यात रूपांतर करताना असा बदल तुम्हाला करावा लागतो. तर चेंजेस इन हेल्पिंग वर्ड, क्रियापदामधील होणारे बदल हे अतिशय इम्पॉर्टंट आहे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना. तर अशा पद्धतीचे डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना जे चेंजेस असतात ते चेंजेसचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.